बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात मतदान तर 14 नोव्हेंबरला निकाल। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। सरन्यायाधीश भूषण गवईंवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत हल्ल्याचा प्रयत्न, मात्र गवईंच्या सूचनेवरून वकिलाला सोडून दिलं। पंतप्रधान मोदींकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त, आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही, मोदींची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांनीही निषेध नोंदवला। अजित पवारांविरोधात मोठं षडयंत्र सुरू, भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट, जरांगेंचा आरोप, तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय, जरांगेंची टीका। मी काय, कोणीच अजित पवारांना संपवू शकत नाही, जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी, खेवलकरांकडून कधीही अंमली पदार्थांचं सेवन नाही, रोहिणी खडसेंचा जबाब।